हॅलो, कसे आहात सगळेजण? आशा करते तुम्ही सगळेजण ठीक असाल, खूप 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 आनंदी असाल. तर खूप दिवसातून आज मी अशी मोठी व्हिडिओ बनवते आणि तुमच्या कमेंट्स येतात आणि त्या कमेंट्स वाचून मला खूप छान वाटतं की तुमची इच्छा आहे मी मोठ्या व्हिडिओ बनवाव्यात. पण माझ्या दिवसाभराचं काय होतं ते सगळं काही मी शॉर्ट व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत असते आणि मग सेपरेट लॉंग व्हिडिओ काय बनवणार असा मला प्रश्न पडतो आणि मग मी येऊन ठेपते रेसिपीज पशे, कारण की कोणती ना कोणती रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत राहते. पण त्यावरती मी पर्याय शोधलाय आणि ते पुढे जाऊन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. पण आत्ताच मी माझं किचनचं रिनिव्हेशन केलं आहे, त्या संदर्भात पण खूप जणांना खूप सारे प्रश्न पडले होते की किती खर्च आला ते आमच्यासोबत शेअर कर, घर कसं बनवलं किंवा किचन तू कसं बनवलेस ते आम्हाला दाखव. आणि मी आधी म्हटले होते तुम्हाला की मी या घराला खर्च करणार नाही, आम्हाला दुसरं घर बांधायचं आहे. तरीसुद्धा मी या घराला खर्च केला आहे. आणि विचारतायत मला काही जणी कमेंट्समध्ये की तू दुसरं घर बांधणार होतीस, मग याच घराला का खर्च केला? तर त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला देते. तर चला, किचनमध्ये काय काय छोटे मोठे बदल केलेत ते आधी तुम्हाला दाखवते. तर हे आहे माझं किचन. खूप वेगळं काही नाही, फक्त आपलं थोडे छोटे मोठे बदल केलेत. फरशी चेंज करून घेतली, किचन ओटा चेंज केला आहे आणि हा जो कलर आहे ना, हा कलर पण आम्ही चेंज करून घेतला, कारण पहिला कलर आमचा खराब झाला होता. आणि फरशीच्या बाबतीत असं झालं होतं की सुरुवातीला मी घरून जाताना ठरवून गेलेले की मला व्हाईट कलरची फरशी पाहिजे, कारण मला आवडते व्हाईट कलरची. पण शॉपमध्ये गेल्यानंतर मला ही फरशी आवडली आणि घेतली. पण घरी आल्यानंतर मी खूप कन्फ्यूज झाले होते की चांगली वाटते नाही वाटते, कशी वाटते. आणि तुम्हाला पण मी विचारलं तर काही जणी म्हणाल्या की किचनमध्ये ठीक आहे, अशी चालते. आणि काही जणींचं म्हणणं होतं की व्हाईट. पण जेव्हापासून लुक कंप्लीट झाला ना किचनचा, तेव्हापासून मला असं छान वाटायला लागलंय कॉम्बिनेशन वगैरे. तर आणि बरं पण वाटते, कारण आमचं शेतातलं येणं जाणं असतं सगळ्यांचं, थोडेसे पाय खराब असतात आणि व्हाईट फरशी खूप खराब झाली असते. आणि त्यामुळे वाटते की ही फरशी टाकली हा बेस्ट डिसिजन झालाय. तर छान वाटते ही फरशी. हा जो किचन ओटा आहे ना, तर इथे बेसिक आपला साधा किचन ओटा होता, तो चेंज करून आता हा ग्रेनाईट वाला टाकून घेतला. कारण व्हिडिओ वगैरे मी बनवते तुमच्यासोबत शेअर करते, इथल्याच गोष्टी जास्त असतात, त्यामुळे हा करून घेतला. आणि बेसिन पण नव्हता आमच्याकडे, त्यामुळे हे पण बसवायचं होतं. तर हे सगळं आता होऊन गेलं. आणि इकडचं पण भिंत खराब झाली होती, तर ते पण आम्ही करून घेतलंय. तर आत्ता इथे नळ पण बसवला. इतके दिवस झाला आमच्या किचनमध्ये पाणी नव्हतं आणि ते पण आले. तर ह्या सगळ्या बेसिक गोष्टी आहेत की जे सगळ्यांच्या घरी असतात पण नव्हत्या आमच्याकडे, तर ते आत्ता आम्ही करून घेतल्यात. हेच छोटे मोठे बदल आहेत. आता मी पहिलं पण तुम्हाला दाखवलेलं की मी किचन अरेंज कसं केलंय, तर हेच आहे सगळं. इकडे फक्त ना वेगळ्या गोष्टी मी ठेवलेल्या होत्या, वेगळे मोठे डब्बे वगैरे होते. तर आता हे छोटं रॅक मी इथे ठेवलंय. माझ्या ज्या काचेच्या बरण्या आहेत ना मसाल्यांच्या, त्या पण इकडे मी ठेवल्यात. आणि इथे खूप जास्त गर्दी झाली होती, तर ती मी कमी करण्याचा प्रयत्न केलाय. आणि इकडे झालाय आता खूप जास्त पसारा. पण असे काहीतरी चिटकवायचे रॅक मिळतात ना छोटे छोटे, की तिथे मी ह्या सगळ्या गोष्टी अरेंज करून घेते. तर ते मी ऑनलाईन बघतीये, मला ऑर्डर करायच्यात आणि विचार करते की ह्या सगळ्या गोष्टी मी इकडे बहुतेक ठेवू शकेल, कारण की खाली भरपूर जागा आहे. तर इथे मला ते करायचंय. हा टेबल आहे माझा, असंच मी सहज ठेवलाय, कारण की बरं पडतं इकडे कोणत्या गोष्टी ठेवण्यासाठी वगैरे. खाली पण काही काही गोष्टी बसतात. इकडे ठेवलाय माझा फ्रीज आहे आणि इकडे हे रॅक आहे. तर मी मागच्या वेळेस तुम्हाला दाखवलेलं त्यावेळेस बहुतेक दुसरं रॅक इथे ठेवलेलं होतं. 2 आहेत, हे मला लग्नात दिलेले, ते आमचं पहिलं आहे. तर आता आत्या म्हटले की हे रॅक आपण इथं ठेवूयात, म्हणून आम्ही ठेवलं. आणि इकडे मी सगळ्या बरण्या ठेवल्यात. सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या बरण्या झाल्यात सध्या, असं वेगळं वेगळं बघायला वाटतंय. तर हे पण मला ऑर्डर करायचंय. बघतीये चांगल्या बरण्यांच्या शोधात, तर त्या मला सापडल्या ना तर त्या पण मी घेणार आहे. आणि मग इकडचं पण थोडंसं व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न करेल. कलर देताना मागे जागा नाही आहे, तिकडे शेड आहे पत्र्याचं, त्यामुळे त्यांना ह्या खिडकीला कलरच देता आला नाही. आणि हा जो फ्लॉवर पॉट आहे ना, तो मी गणपतीपासून आणला आहे. आणि कितीला मिळाला मला? 50 रुपयांना हा फ्लॉवर पॉट. तर मी असं ना कुठे जत्रेला यात्रेला कुठे जरी गेले ना, तर अशा छोट्या छोट्या गोष्टी घेऊन येत असते. स्वस्तात भेटतात, मस्त भेटतात. आणि ही मी गोष्टी दाखवते तुम्हाला, कारण की इकडच्या साईडला सगळ्या गोष्टी मांडलेल्या आहेत रूममध्ये, बाकीचे कोपरे आहेत ते रिकामे आहेत. आणि आत्यांचं चाललं होतं, इथे दरवाजा आहे, मी तुम्हाला ह्या दरवाजातून येताना बऱ्याचदा दिसत असेल. आमच्या या किचनला 2 दरवाजे आहेत, एक इकडून आहे आणि एक त्या साईडला आहे. तर तो दरवाजा पण मी बऱ्याचदा तुम्हाला दाखवते तिकडच्या साईडचा. तर हे 2 दरवाजे आहेत. आणि माझ्या सासूबाईंचं चाललं होतं की हा जो दरवाजा आहे ना, आपण हा बंद करूया आणि इथून तिथून असं मोठा किचन बनवून घेऊया हा ओटा, म्हणजे स्पेस भरपूर होईल. पण हा जो दरवाजा इथून लाईट भरपूर येते आणि मग व्हिडिओ शूट करताना क्वालिटी चांगली येते, त्यामुळे तो दरवाजा पण मी तसाच ठेवला आहे. आणि छोटूसा माझा हा ओटा बनवून घेतलेला आहे.
तर या ओट्यावरती आता इथे शेगडी ठेवलेली आहे माझी, मिक्सर ठेवलेला आहे आणि इथे ओव्हन पण होता, तो पण मी काढून टाकला. कन्व्हेक्शन चालू आहे, त्याचं मायक्रोवेव्हचं जे फंक्शन आहे ना ते सध्या बंद आहे आणि तो मला तिथे छान वाटायचा, त्यावरती माझ्या वस्तू बसायच्या म्हणून मी ठेवलेला होता. तर आता काही गरज नाही वाटत, ते एवढ्या गोष्टी इथे ठीक वाटतात, तर त्यामुळे तो काढून टाकलाय. असं या गोष्टी सगळ्या अरेंज केल्यात. आता पण असं झालंय की खूप जास्त पसारा होतोय, कारण पाण्याची पिंप ठेवावी लागतीये, ह्या सगळ्या गोष्टी. इकडे तेलाचा डब्बा आहे. हा म्हणे आमचा इथला बसलेला खूप जास्त खोड्या करत असतो, दूध पालतं करत असतो, त्यामुळे दूध असं आम्ही इकडे झाकून ठेवतो काठवटीने वगैरे, नाही तर मग त्याने ते पालतंच केलेलं असतं. आणि हे आपलं जी जाळी आहे कशाची, बटाटे कांदे वगैरे, तर ती इथे ठेवली आहे. माझं असं प्लॅनिंग चाललंय की फक्त थोड्याशा इथे ट्रॉल्या करून घ्याव्यात, जेणेकरून हे सगळं झाकलं जाईल आणि ह्या पण गोष्टी व्यवस्थित दिसतील. तर असं आम्ही अरेंज केलेलं आहे आमचं किचन, छोटंसं किचन. आणि हो, एक गोष्ट, ह्या वॉलपेपरचं पण चाललं होतं की काढायचा नाही काढायचा, कारण माझ्या सासूबाईंचं मिस्टरांचं पण म्हणणं होतं की ते काढून टाकूया आणि सगळीकडे कलर देऊन घेऊया, पण मला आवडत होतं, मला असं टेक्स्चर असलं ना भिंतींना थोडंसं, तर ते छान वाटतं, तर त्यामुळे मी ते ठेवला. आणि आता हे लुक कंप्लीट झाल्यानंतर ते छानच वाटते, असं वाटतंय की व्यवस्थित दिसतंय ते. तुम्हाला कसं वाटतंय आता मला कमेंट करून नक्की सांगा. आणि किचनमध्ये काय मी बदल करायला हवे ते पण तुम्हाला वाटत असेल, तेही मला कमेंट करून तुम्ही नक्की सांगा. तर किचन तर मी तुम्हाला दाखवलं. आता ह्या बेडशीट ना, तुम्ही म्हणताल बेडशीट पण नाही टाकली, तर अभिने रात्री उलटी केली होती बेडशीटवरती, त्यामुळे मी बेडशीट धुवून टाकली आता सध्या. आणि किचनला किती खर्च आला वगैरे हे पण मी तुमच्यासोबत शेअर करते. म्हणजे खूप जणांचे प्रश्न होते की किती खर्च केला, आम्हाला पण रिनोव्हेट करायचं असेल तर किती खर्च येईल, तर त्यासाठी मी शेअर करते तुमच्यासोबत. तर फरशी आम्ही चेंज केली, कलर केला आणि किचन ओटा, म्हणजे किचन ओटा फरशी वगैरे तर ते सगळं एकत्रच येतं. आणि त्यासोबत आम्ही प्लंबिंगचं पण काम करून घेतलं की पाण्याचं वगैरे, कारण की इथे नव्हतं आमच्याकडे, वरती टाकी बसून ते नळ वगैरे सगळं आम्ही करून घेतलं. तर या सगळ्या गोष्टी होत्या. फरशी सुरुवातीला माझं प्लॅनिंग काय होतं की पहिला ओटा आहे तो आपण तसाच ठेवूया, फक्त फरशी चेंज करून घेऊया, कारण शहाबादी फरशी होती, खूप जास्त खराब व्हायची. आणि शहाबादी फरशी असते ना ती पुसून निघतच नाही, तुम्हाला माहिती असेल जर कोणी वापरली असेल तर, की ती पुसून नाही निघत, त्याला सारखं असं घासून घ्यावं लागतं. आणि त्याचसाठी आम्हाला ती चेंज करायची होती आणि मला ती शहाबादी फरशी काढून अशा पद्धतीची फरशी टाकून घ्यायची होती आणि स्वच्छता पण राहील, हा माझा हेतू होता. पण आता म्हटलं करतोच आहे तर सगळंच थोडंसं व्यवस्थित करून घेऊया, तर त्या हिशोबाने आम्ही करून घेतलं. तर किचन ओटा आणि फरशी आम्ही ज्यावेळेस ते बोलवले होते, जे कोण असतात ते करणारे, तर त्यांना हिशोब करण्यासाठी आम्ही बोलवलं की हां किती तुमचं होईल, किती आम्हाला सामान लागेल. तर त्यांनी आम्हाला काय सांगितलं की 10,000 रुपयामध्ये तुमच्या सगळ्या गोष्टी येऊन जातील आणि त्यांची मजुरी 10,000 रुपये. तर असं ठरलं होतं. आणि दुसऱ्या दिवशी मग आम्ही गेलो सगळं आणण्यासाठी आणि इथून गेलो शॉपमध्ये. मग तिथे आम्ही सगळी लिस्ट काढली ओट्याची, फरशीची वगैरे. आम्ही आता त्यांनी सांगितलं की 10,000 होईल म्हणून, आणि जास्त काही खर्च आम्हाला करायचा नव्हताच, कारण घरासाठी त्याचं पण कारण आहेच. तर गेलो, मग आम्ही फरशी बघितली, तर ती फरशी आम्ही सिलेक्ट केली. किचन ओट्याचा जो कट्टा आहे ना, त्याचं ग्रेनाईट आहे, ते त्यांनी म्हणत होते की साधं घ्या, तुम्हाला जर आत्ता तात्पुरतं बनवायचं तर साधं घ्या, भारी घेऊन काय करणार. पण आता इथे मी व्हिडिओ बनवत असते, सारखं मी तुमच्यासोबत तिथल्या गोष्टी शेअर करत असते, तर म्हटलं टाकताना चांगलाच टाकून घेऊया. आणि किती फरक पडत होता, 1,800 रुपयाचा फरक पडत होता. तर जे चांगल्या क्वालिटीचं ग्रेनाईट होतं तेच आम्ही घेतलं, म्हणजे मध्यम क्वालिटीचं जे ग्रेनाईट आहे ना तेच आम्ही घेतलं. आणि जे फरशी किचन ओट्यासाठी लागणारं साहित्य आहे ते सगळं साहित्य आमचं 22,000मध्ये आलं होतं. आणि त्यांची मजुरी 10,000 रुपये, असं 32,000 रुपये आम्हाला किचन ओटा फरशी. आणि किचन ओट्याच्या वरची ज्या टाईल्स लागतात ना त्या पण त्यामध्येच बसवून झाल्या, तर 32,000 रुपये तो खर्च झाला. त्यानंतर आम्ही कलर करून घेतला. आधी आमचं ठरलं की किचनमध्ये करूया, आणि किचनमध्ये करताना मग असं ती बाहेरची भिंत पण थोडीशी खराब दिसायची, कारण वरती आम्ही थोडंसं काही काही केलेलं होतं, तर ते कलर असे वेगळे वेगळे दिसायचे. मग म्हटलं की चला आता तिथं पण कलर देऊन घेऊया. त्यामुळे ह्यांनी काय केलं, आधी आतलं ठरवलं, त्यानंतर म्हणले बाहेर पण मग आता कलर द्यायचा तर पुट्टी पण भरूया, तर 2 भिंतींना पुट्टी भरून घेतली. मग बाहेरचा पण कलर देऊन घेतला, तर संपूर्ण नाही दिला इकडचा बाहेरचा, फक्त किचन आणि त्याच्या बाहेरची जी भिंत आहे जिथं सोफा वगैरे ठेवलेला आहे त्या ठिकाणी आम्ही कलर देऊन घेतला. तर कलरला एकूण बहुतेक 18,000 रुपये 18,000 रुपये कलरचा खर्च आला, 32,000 रुपये फरशीचा खर्च आला. तर असं दोन्ही मिळून 50 झालं. आणि त्यानंतर आम्ही प्लंबिंगचं करून घेतलं, तर ते सगळे मिळून असे 60,000 रुपये आमचा खर्च झाला त्यात किचनसाठी. आता हा पण प्रश्न आहे की तू
नवीन घर बांधणार आहे. मी आधी म्हटलं होतं एका व्हिडिओत की आम्ही दुसरं घर बांधणार आहे, त्यामुळे या घराला मला खर्च करायचा नाहीये. पण आता असं कंडिशन आहे की लगेच तर आम्ही काही नवीन घर बांधायला सुरुवात करू शकत नाही. 1 वर्ष किंवा 2 वर्ष त्याला जाणार, 2 वर्ष तरी लागणार. आणि 2 वर्षांनी आपण सुरू जरी केलं तरी त्याला 1 वर्ष 1.5 वर्ष ते कंप्लीट व्हायला, इंटेरियर व्हायला जाणार. आणि मग एवढे दिवस लागणार आहेत. आणि मी रोज तुमच्यासमोर येत असते, व्हिडिओ शेअर करत असते. आणि त्यासाठी खरं तर म्हटलं की जाऊया आपण, लागतंय यासाठी म्हणून मी ते करून घ्यायचा डिसिजन घेतला. आणि तुम्हाला जर माहिती असेल की माझा आधी कुकिंग चॅनल होता, बऱ्याच जणींना माहिती पण असेल कारण की मी खूप वेळा शेअर केलं की मी 2 वेळा कुकिंग चॅनल स्टार्ट केलेले. आधी हिंदीमध्ये केला होता, त्यानंतर मी मराठीमध्ये केला, आणि त्यानंतर मी आता मी हा व्लॉगिंग चॅनल सुरू केला. तर कुकिंग मला लहानपणापासून आवड आहे, कुकिंगची करायला आवडतं आणि कुकिंग व्हिडिओ बनवायला आवडत होते मला. पण काय व्हायचं, माझ्याकडे बॅकग्राऊंड चांगलं नव्हतं. कारण किचन आमचं पहिलं तुम्ही बघितलं असेल त्या पद्धतीचं किचन होतं. असं मला उभा राहून व्यवस्थित व्हिडिओ शूट करता येत नसायच्या. कॅमेराची क्वालिटी पण तेवढी चांगली नव्हती कारण पहिला मोबाईल होता. आता मी चांगला आयफोन घेतलाय. माईक नव्हता माझ्याकडे, आता मी माईक पण चांगला घेतलाय. तर आता सगळ्या गोष्टी माझ्याकडे अरेंज झाल्यात. तर मी असा विचार केला होता की आता सगळ्या गोष्टी आहेतच, तर पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करावी आणि कुकिंग चॅनलला पण सुरुवात करावी. कारण खूप जणींना माझ्या कमेंट्स असतात की रेसिपी शेअर कर, ह्याची रेसिपी, आणि तुम्हाला आवडतात मी शेअर केलेल्या रेसिपी पण बघायला. हा आहे आपलं ब्लॉगिंग चॅनल, आणि ब्लॉगिंग चॅनलवरती सारख्या रेसिपी शेअर करणं पण मला बरोबर वाटत नाही. कारण काही जणांना ते आवडतं, काही जणांना नाही. काही जणांच्या कमेंट पण येतात की तू लोकांची दिशाभूल करतेस, कारण कधीतरी तू रेसिपी टाकत राहते आणि मग बाकीच्या वेळेस ब्लॉगिंग असते म्हणून. तर म्हटलं की आपण कुकिंगसाठी सेपरेट चॅनल करूया. त्यासाठी आता माझं किचन व्यवस्थित झालंय. ठीक आहे, असं सेटअप नाही आहे संपूर्ण की मी कुकिंग चॅनलसाठी मोठा सेटअप करून सुरुवात करते, पण बेसिक किचन तयार करून घेतलं आणि त्यात सुद्धा मी कुकिंग व्हिडिओ व्यवस्थित शूट करू शकते अशा पद्धतीने झाले. तर मी आता विचार केलाय की कुकिंग चॅनल सुरुवात करावी, आणि काय त्याचं नाव द्यावं हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा, कारण तुम्ही सुद्धा मला त्या चॅनलसाठी साथ देणार आहे. आता मी ठरवलंय की शॉर्ट व्हिडिओ त्या चॅनलवरती पण जाणार. प्रत्येक दिवसाड 1 शॉर्ट व्हिडिओ रेसिपीचे असणार आणि आठवड्यातून 2 मोठे मी रेसिपीचे व्हिडिओ शूट करून तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि या चॅनलसाठी सुद्धा आता आपलं जसं रोजचं रुटीन मी माझ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये शेअर करते तसंच करत राहणार, आणि आठवड्यातून 1 मोठी व्हिडिओ टाकण्याचा मी नक्कीच प्रयत्न करणार आहे. तर आपल्या कुकिंग चॅनलचं नाव काय असावं हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही मला चांगला रिस्पॉन्स दिला तर लवकरच आपला तो चॅनलसुद्धा क्रिएट होईल. तर हेच कारण होतं की मी या घराला खर्च केला म्हणून. माझं प्लॅनिंग आहेच दुसरं घर बांधण्याचं, कारण ना माझं पहिल्यापासून स्वप्न म्हणजे मला लहानपणापासूनच असं खूप छान घर असण्याचं स्वप्न आहे, आणि तसंच घर मला बनवायचं आहे. तर थांबून बनवायचं पण चांगलंच घर बांधायचं असं आहे. आणि मी यूट्यूबवरती करेल आणि त्यानेच सगळ्या गोष्टी होतील अशातला पण भाग नाही आहे. आम्ही शेतकरी आहोत, पण 10 एकर शेती आहे. खूप जणांचे प्रश्न असतात की किती शेती आहे तुला, तर 10 एकर बागायत शेती आहे आणि तेवढ्यावरती पण आम्ही सगळ्या काही गोष्टी करू शकतो. नाही असं नाही. त्यामुळे असं नाही की मी यूट्यूबच्या जीवावरच जे काही करेन ते करेन, तशातला पण भाग नाही आहे. पण यूट्यूबमुळे सुद्धा मला चांगला सपोर्ट होतोय. त्याच्या स्टोरी तुम्हाला जाणून घ्यायची असेल की मी किती कमवते किंवा कसं शूट करते काय, तर त्यासाठी सुद्धा मला कमेंट करा. ठीक आहे, आजचा व्लॉग आपण इथेच एंड करूया. पुढची व्हिडिओ काय बघायला आवडेल तुम्ही मला सजेस्ट करत जा की आता लॉंग व्हिडिओमध्ये आम्हाला हे सांग ते दाखव, तर त्या पद्धतीने मी तशा व्हिडिओ बनवत जाईल. आणि आता हा पण विचार चाललाय माझा की ही जी माझी बेडरूम आहे ना, या बेडरूममध्ये पण थोडासा कलर वगैरे देऊन घ्यावा, कारण इथे पण खूप थोडासा कलर खराब झालाय असं वाटतं. माझ्या सासूबाई सुद्धा आणि माझी मम्मी दोघींचं पण माझ्या मागं चाललं होतं की कशाला तू घराला खर्च करते, कशाला एवढे पैसे घालवते. 60,000 म्हणजे ते पण भरपूर झाले, आणि तेवढे पैसे कशाला खर्च करते असं त्यांचं चाललं होतं. पण त्यांना पण मी तेच समजावून सांगितलं की मला आत्ता सध्या या गोष्टी लागतात. आणि आणखी एक गोष्ट आहे की यूट्यूबवरती जे काम करतो त्यांना कोलॅबरेशन हवे असतात, कारण कोलॅबरेशनमधूनच जे काही पैसे मिळतात ते मिळतात. आणि चांगल्या ब्रँडशी काम करायचं म्हटल्यावरती, कोलॅबरेशन घ्यायची म्हटल्यावरती त्यांना बॅकग्राऊंड चांगले लागतात, तुमची लाईफस्टाईल चांगली लागते. आणि मग या लाईफस्टाईलमध्ये किंवा माझ्या थोडेसे बॅकग्राऊंड माझ्याकडे नव्हते व्यवस्थित दाखवण्यासाठी, तर त्यासाठी सुद्धा हे सगळं काम करून घेतलंय. तर किचनमध्ये थोडासा बदल, किंवा बाहेर जे आम्ही पत्राचे बाहेर टाकलेला शेड, तर तिथे सुद्धा मला असं वाटते की थोडंसं काहीतरी करून घ्यावं, जेणेकरून तिथे पण मी चांगले व्हिडिओ शूट करू शकेल. तर ते पण प्लॅनिंग चाललंय. वॉशिंग मशीन पण मध्ये बघून आली, मी तुमच्यासोबत शेअर केली होती व्हिडिओ की वॉशिंग मशीन बघून आली म्हणून.
ते पण तुम्हाला वाटेल की अजून कशी ह्याने वॉशिंग मशीन आणली नाही, तर बघितली, सिलेक्ट केली वॉशिंग मशीन. आणि ज्यांचं शॉप आहे ना ते आमच्या गावातले आमच्या ओळखीचे भैया आहेत, तर ते म्हटले की त्यावेळेस 4,500ची क्रेडिट कार्डवरती ऑफर होती की 4,500 डिस्काउंट भेटत होता. पण त्यांचं म्हणणं होतं की 10,000चे पण डिस्काउंट येतात, मग तुम्ही थांबा, थोड्या दिवस थांबले, पुढच्या महिन्यात आलाच डिस्काउंट तर मग तुम्हाला चांगला ऑफर भेटेल म्हणून थांबलो. आणि आता असं झालंय की फक्त 1,500 रुपयांची ऑफर आहे. मी त्यांना म्हटलं की आता 4,000ची जरी आली ना तरी पण आम्हाला सांगा, आम्ही घेऊन टाकतो. 10,000ची वाट बघत बसण्याची काही गरज नाही आहे. तर आता बघू कधी येते, कारण की मी तर खूप जास्त वाट बघते माझ्याकडे वॉशिंग मशीन यावी म्हणून. आणि हां, की मी एक डिशवॉशरसुद्धा बघितला आहे, जो सेकंड हँड डिशवॉशर आहे. 2च महिने त्यांनी वापरला आहे आणि त्यांच्या घरी आहे पहिल्या दुसऱ्या, फक्त त्या काकांची बदली झाली आहे म्हणून त्यांना तो नको आहे आणि विकायचा आहे. तर त्यासाठी आम्ही एक डिशवॉशर बघितला आहे. मला खूप जण म्हणतात की तू घेऊ नको डिशवॉशर, त्याचा काही उपयोग होत नाही असं तसं. आणि माझ्या जे जाऊबाई आहेत त्या वापरतात, तर त्या म्हणल्यात चांगल्यात. तर तुमचे काही सजेशन असतील ते पण माझ्यासोबत शेअर करा. जे दुकान आता मी म्हणते की ओळखीचं आहे, त्यांचं पण म्हणणं आहे की नको डिशवॉशर, आपल्याकडे चालत नाही, पाण्याने जाम होतो, खराब होतो वगैरे. पण माझी इच्छा आहे की मला डिशवॉशर पाहिजे, कारण आम्ही राहतो गावामध्ये, इकडे कुठल्याच कामाला बाई मिळत नाही. आणि म्हणजे इकडे असं घरकामं वगैरे कोणी करतच नाही, त्यामुळे सगळी कामं मलाच करायची आहेत. सासूबाई मदत करतात पण तरीसुद्धा स्वयंपाक करायचा, घरातलं बघायचं, सगळी स्वच्छता बघायची, आणि ह्या सगळ्या गोष्टीतच एवढा टाईम निघून जातो की काय व्हिडिओ बनवाव्यात हे विचार करायचा, शूट करायचे, कोलॅबरेशनचे शूट असतात, ह्या सगळ्या गोष्टी करणं ना मला थोडंसं अवघड जाते. त्यामुळे असं वाटतं की ठीक आहे, एक डिशवॉशर घेतला, वॉशिंग मशीन घेतली, तर तेवढं तरी काम माझं कमी होईल. तर त्यासाठी चाललंय, त्यामुळे ते सुद्धा तुम्ही मला सांगा की घ्यावा की नाही घ्यावा. चला आता भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बहुतेक ना स्किन केअरचा व्हिडिओ करूयात का. खूप जणी मला विचारतात की तुझं स्किन केअर कसं आहे. खूप छान, मी काही खूप गोष्टी वेगवेगळ्या वापरते असं नाही, जे बेसिक स्किन केअर आहे. तर तेच मी बहुतेक पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करेल, लॉंग व्हिडिओमध्ये. तर त्याच व्हिडिओमध्ये आता भेटूया. तोपर्यंत बाय.